काय हरकत आहे? केरळवरून हवा भरायला आलेलं पोरगा आपल्याकडे हायवेला गुंठ्याचा मालक झालाय. केरळ भरून येऊन तो कशाला आलाय? हवा भरायला. त्याची इस्टेट किती झाली इकडं? गुंठा हायवेला, म्हणजे कोटीचा. आपल्याला काय रोग झाला? तुम्ही एवढे बंगले बांधले, फरशी कोण टाकली? राजस्थानी. बाकीचे कामं कोणी केले? मग आपल्या अवलादी मेल्यात का? उगाच आपल्या बावळाटासारखं घ्या पाशीन काय. कॉलेजला असताना याला पोरीनं धोका दिला. तिचं पोरग इंग्लिश मिडियमला जात आहे तरी तू तिचाच फुटू पाहतो, म्हणजे तू पागल आहे का? बावळट नाही तर एक बोलत जा, बोलत जा. बोलत नाही लोक. काय मत आहे तुमचं? संवाद संपला. मोबाईलमुळे 8 रोग झाले एवढं सांगतो ना, अभंगात घुसवतो. 1 संवाद संपला. 2 माणसं एकलकोंडी झाली मोबाईलमुळं. बोलणच माणसं एकटीच बसत, येड्या बाबडीत, मुरीत, सिमेंटच्या नळीत, तुरीत, कपाशीत, गिन्नीत. ऊसात नाही बसली. ऊसात हुमणीमुळं घाबरते. त्याला वाटतं आपण बसावून ऊस पडावा. आणि 3 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी तर झाली, पण 3 माणसं चिडचिडी झाली. आणि 4 रक्त कमी झालं आणि गेम जास्त झाल्या, मेंदू भरमिष्ट झाले. 5 मोबाईलमुळे डोकेदुखी झाली. 6 मोबाईलमुळे सांधेदुखी झाली. 7 मोबाईलमुळे दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळे निद्रानाश नावाचा रोग झाला. झोपाच नाही यांना. हे मोबाईल वापरणारे पोरं जर गोदडीवर झोपले ना महाराज, यांना मोबाईल नसले गोदडीच्या दोऱ्या उपशी देत. पागल आहेत ती. निम्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडीनं आज गोदडी फाडली, म्हणजे याला झालं काय? त्याच्याही म्हणली सावध नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. पार भरमिष्ट. आणि मोबाईलवर काय बोलायचं असतो? काय गरज काय? आता हे आम्ही नाही वापरत मोबाईल. आम्हाला गरज आहे का नाही? मी 3 तास वापरतो मोबाईल. पहाटे 5ला सुरू करायचं, 7-7:30ला बंद. काय ज्याला गरज येतो येईन. आपलं काय खुटलं त्याच्यापाशी? हॅलो हॅलो पुढे काय करतो? जेवला का? झोपला का? फालसा आहे का? होता नाही काय? बोकांडी घ्यायचं तुला? काय करायचं काय? बावळ्याचा बाजा. बरं बोवायला आहे काय? बरं बोलायच्या पद्धती आल्यात. आता नवीन नवीन पद्धती आल्यात. नीट पहा माझ्या हाता का पद्धती कशा आल्यात. हॅलो नाही बोलत समोरचा विषय. मागून आगो असतो पुढं आलडतो तू. हॅलो 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 हॅलो. आता इकडंच रेंज राहिली काय? पोरग झोळीतून उठलं रडायला लागलं. पोरग झोळीतून उठलं रडायला लागलं. आईनं दूध तापवलं, पातेल्यात थंड केलं, बाटलीत भरलं आणि त्याला बुज बसवलं. पोराच्या तोंडात बुज द्यायचं तर मोबाईल आला. तिनं कानानं कुत्रं जोगलं खाली. पोर आलडतच राहिलं तसं. तिनं कुत्र्याच्या तोंडात ते बुज दिलं. कुत्रं ताईट झालं. ते पोर मिळालं ना आलडो आलडो. बरं दूधही संपलं घरात. एक लघवीला गेला मोबाईल आला. त्यानं चैन सुद्धा खोलली नाही. वरच बोलत राहिला. पार पागल झाली लोक. हो. आणि ही कीर्तन काळाची गरज आहे. लोकांना वाटतं बा इंद्रिकर काही बोलत. तुम्ही पागल आहे काही कसं बोलत? महिला मंडळ एकच वाक्य सांगतो मुद्दा संपवतो. पाया पडतो तुमच्या. इंद्रिकरचं कीर्तन आहे. महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. लहानाल्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी प्रमाणात द्या. शक्यतो म्हणजे देऊच नका. जर तुम्हाला तुमचा मुलगा तुम्ही पाणी पाजेपर्यंत जिवंत ठेवायचा असेल, हे लवकर मारणार आहे काही लय दिसायचे काही. ही 12वीला येडे झाले. एफ व्हायला पंप लुटायच्या टोळीत सापडले. एस व्हायला जन्म ठेपमध्ये गेले. ते काय पोरांना मोबाईल देऊ नका. कारण सांगतो, कॅपॅसिटी झाली कमी आणि गेम झाल्यात. ते सरळ बसायला आले पोरं पटकान. बैठे बैठे सावधान. तुम्हाला गेम दाखवत आहे का मिनिटात. बैठे बैठे सावधान. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. हा. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा.
आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी. करेक्ट. बरं मम्मी बोलायला लागले का तिला का शेंडानं बुडू के काय? काय काय सांभाळू मी, काय काय सांभाळू? तुम्हाला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. बोला पटकन पोरांनो, फास्ट मध्ये उत्तर द्यायचे. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा? करेक्ट. या वर्षाचा टायगर जिंदा गेल्या वर्षाचा आहे. भारत. करेक्ट. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा? सैराट. करेक्ट. या मागच्या रविवारी टीव्हीला 12 ते 12 वाजता 6 वाजता होता तो नवीन सिनेमा सतना सत. करेक्ट. त्याच्या अगोदर रंपाट. करेक्ट. या 1 तारखेला हलाल. हा. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात. घाबरायचा? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला पुढचा प्रश्न पोरांनो एकदम जोरात. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो, माझ्यात एकच खोडे, खरं बोलतो बस. आणि आपल्या तोंडातलं वाक्य खरं ठरतं. कालही खरं, आजही खरं. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं. माग आवाजाचा प्रॉब्लेम येतो रे. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलत होते काही खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईन, आला किंवा नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला यादाने पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे गेले पोरीनी. आम्ही एका वर्गात होतो ना. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्खाला किंमत येईल. आली राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, याला घाल तिथं. आणि आता एक सांगून ठेवतो, सध्या समाजात तयार झालेली दरी राजकारणी लोकांनी डाय का सगळे. 7व्या वेतन आयोगानं एका वर्गाला पैसा मोजताच येईल. रिटायर झाल्यानंतर पेमेंट पेक्षा पेन्शन जास्त, असा एक वर्ग झालाय. आणि एक वर्ग रात्रंदिवस कष्ट करून करून गेलाय, त्याच्याकडे कोणी डोकूनच पाहिलं. आणि ही जी दरी आहे, शेतकरी अधिक सर्व्हिसवाले, ही जी दरी आहे ही आता न भरून निघणारी आहे का भरून निघणारी? न भरून निघणारी. एक वर्ग एकदम तळालाच गेलाय आणि एक एकदम वर गेला. एक दिवस ध्यानात ठेवा, या दोन्ही गोष्टीत उद्रेक होणार. आणि एकदा जर मनापासून उद्रेक झाला तर तो काय करू शकतो सांगण्यासारखं नाही. उद्रेक होणार का? का घाम गाळणाराला रुपया नाही. शेतकरी वर्गाची सहनशीलता संपली. सध्या जगात 2च माणसांवर संकट आहे, शेतकरी आणि कार्यकर्ते.
वाईट दिवस येतो गाणवर. शेतकऱ्याला नाही पाणी आणि कार्यकर्त्यांचं असं झालंय 40 वर्ष आपण त्याच्या मागे हिंडलो ते रात्रीच गेले तिकडे ती आपण कुठं जावा. मग तुमच्या मागे एवढे आहे यांना सांभाळा मग अवघड आहे मला. बरं गंमत आहे झाली आपण त्यांच्या मागे जावं तर आपण त्यांना पहिला घोडा लावेल आपला गुताराच संपला. कार्यकर्त्यांचे लय हाले. बरं तिकडंही जावा ना तेच करायचंय ना जे इकडं केलं. इकडं तरी निदान थोडं वजन बरं वताय बिन आहे बी पण आपला मेन माणूस तिकडे गेला त्याच्या मागे आपण जर गेलो ना कुत्र्याची ना आपली अवस्था तिकडे सारखीच कारण होऊन गेलो ना आपण. दोन माणसांनो लय वाईट दिवस. 25% कार्यकर्ते या 2-3 महिन्यामध्ये वजनात 2-3 किलो कमी झाले महाराज. तुम्ही अभ्यास ही टेन्शन मध्ये महाराज. समोरचा माणूस कवा जाईल याची गॅरंटी नाही. आपण बसायचं नाही बसा कुठाने करील टेन्शन मध्ये लोक नाहीये कबोल व्हा तेच म्हणतात खरंय. महाराज काय होतं माहिती का काही वेळेस काय होतं माहिती का आपलं स्वतःच आपण 96 कोळी खानदान माणसं आहे. आपण काय आभार गाभार नाही आपण खानदान माणसं आहे. वेळेला आपल्याला शर्ट फाटका असला ना चालेल चालेल आपल्या खिशात एक दिवस रुपया नसला ना तरी चालेल पण आपल्या स्वाभिमानाला धक्का लागता कामा नाही अशी माणसं नेमका अशा वेळेस लागल्याशिवाय आपण खानदान माणसं आहे. आपण हे 96 कोळी रक्त आहे याच आभार गाभार रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे बुट चाटून जगणार रक्त नाही. आपल्याला एक दिवस शर्ट फाटला ना काय फरक पडत नाही बा. एक वाक्य सांगा आपली माणसं ह्या विचाराची आहेत का एक दिवस पोटाला अन्न नसलं तरी चालेल पण स्वाभिमानाला धक्का नाही लागला. आणि नेमका आपल्याला तो स्वाभिमानाच ऐकावा लागतो दुसरीकडे जायचं म्हणजे. आणि मग ते झोप देऊन येत नाही झोपच येत नाही. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काहींकडे पैसा आज ही वेळा जर माणसं न झाली कडक कपडे घातले म्हणजे लोक सुधारले का. पुढारी झाले म्हणजे लोक सुधारले का. पुढाऱ्याच्या मागे भोमण्यात हिंडले म्हणजे लोक सुधारले का. अरे 16 वर्षाचा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय हा आपल्या संस्कृतीचा सगळ्यात मोठा अपमान आहे. काय मत आहे तुमचं. 17चा पोरगा खुनात 17चा पोरगा न्यायालयाने सुद्धा विचार करायचा आणि सांगायचं याला 6 महिने सुधार करा ठेवा नंतर याला काय दिली जाईल खिशा. अरे 3-4 वाजता पोलीस गाडीत पेट्रोलिंगला हिंडते महाराज तर आरोपी सापडतात. काय दयनीय अवस्था आहे. एवढे पोरं चोऱ्या करायला रात्रीची टोळी सापडती. काय सापडतात त्यांच्याकडे सुरी दोरी थायलंडची दोरी सुरी मिरची पावडर कटवरी. अरे 3-3 वाजा पोरं आपले पोरं बाहेर येणार त्यांचे आईबाप मेलेत का. याला सरकारला दोष देऊ नका पोलीस यंत्रणा सांगले याला आईबाप जबाबदार आहे. काय मत आहे तुमचं. 12 वाजेपर्यंत आपला पोरा बाहेर येणार तो म्हणजे काय म्हणजे काय. त्याची आई म्हणते दरवाजा उघडा ठेवा पप्पू येईल. तो पप्या हरिपाठ झाला गेला का अरे पप्याची आई 4 गुरुवार करते सासरा उपाशी मारते. अरे उलट 9 आजपासून नियम करा बरं. रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर येऊ द्यायचा नाही. जर बाहेर गेलेला पोरगा घरात घ्यायचा नाही. आठवड्यात कार्ट जाग्या होईल. आपल्या घरात यायचं नाही. 9:30 वाजले जेवण नाही काय नाही तिकडे डांबरी झोप. शेजारचे म्हणजे माणूस की नाही तुला दत्तक घे फटकावले काय करते पोरं सांगा मला हा विनोद आहे का. आई बापाची इज्जती जाता हे झालं पोरींचं. रोज उठून बलात्कार वाचा रोज उठून बलात्कार. आणि या 2-4 महिन्यापासून तर बलात्काराला वयच नाही राहिलं. नुसते बलात्कार कोणावर आहे. आणि बलात्कार याला पोरं जबाबदार नुसते पोरं जबाबदार नाही याला पोरगी सुद्धा जबाबदार आहे. फबाड फोडून टाकलं पाहिजे पोरीचं. याला पाहिजे पोरीला मोबाईल. तुझी आई कुठं कुंभमेळ्याला गेली का. बाप म्हणलं पोरीला मोबाईल नको तर आई म्हणली असा प्रसंग आला. तिला तर लय अक्कल आली कुठून. जरा हातबीत तपास आपल्या पोरींच्या घरी गेलो अय वायला निघायचं जमात 2 भावांच्या मारामारी लावायचं जमात चांगलं घर सेपरेट काढायचं जमात ते जमात
नंदाला जुनच लुगडं द्यायचं, तुझ्या बहिणीला भारीच द्यायचं, हे बरं जमत. दिवाळीला आली तर तिला म्हणली घरात आहे जुनी ती द्या, हिस्टरी मारेल तर आहे ती, तिला चालत का? स्वतःची पोरगी कशी राहते समजत नाही का? जरा घरी गेलो हातबीत तपासा पोरींची, बांगड्या आहे का बघा, थोबाड फोडून टाका पोरीचं. रविवारी आपली पोर शाळेत जाती, ही शाळा भरती कुठं? मुलीचे हात तपासा, बांगड्या तपासा, बांगडी नाही पोरीच्या हातात, त्यांच्या वह्या तपासा, मोबाईलचे सिम तपासा. मुलीच्या मोबाईलमध्ये आपल्यासारखे नाव नसतात, किसन पाटील, दत्तू पाटील, त्यांच्या त्या खुणा असतात. खुणा महत्वाचा असेल तर 1 स्टार, त्याच्यापेक्षा महत्वाचा 2 स्टार, ज्याच्याबरोबर पळूनच जायचं 3 स्टार. मुलीचा मोबाईल आवाज देत नाही घरात, सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कण होतो घरात, कण. मग तिचा बाप म्हणला ती, मग तिच्याही म्हणती मला अंदाज आलता बरं का. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा बिजरानी, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? हे घर कसं आहे? Bye.